नेक्स्ट टाइप जो आहे तो बघा, इंटिग्रेशन मध्ये 1/a sin x प्लस b cos x प्लस c इंटू dx, आणि याच पद्धतीनं 1/a sin 2x प्लस b cos 2x प्लस c, जे dx आहे ते फक्त मी इथे लिहितोय इंटू dx. साधारण हे दोन्ही टाइप्स एकसारखेच आहेत. मग याच्यामध्ये ज्या वेळेला इथं साइन एक्स कॉस एक्स असं आहे, त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करायचे आहे. पुट टॅन एक्स अपॉन 2 इज इक्वल टू टी. ज्यावेळेला 2x आहे त्या ठिकाणी अँगल डबल करून घ्यायचा. इथं सबस्टिट्यूशन करायचे, पुट टॅन एक्स इक्वल टू टी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, डेरिव्हेटिव्ह घेतो इथं. तर इथं काय येणार डेरिव्हेटिव्ह, टॅनची डेरिव्हेटिव्ह येणार सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन 2. एक्स अपॉन 2 ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 इंटू dx अपॉन dt इज इक्वल टू 1. मग याच्यावरून dx इक्वल टू काय काय येणार आहे बघा, हे 2dt इकडं अंशात येणार. त्यानंतर डिव्हायडेड बाय मध्ये हे सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन 2 येणार. ह्याला कम्प्लीट करूया पूर्ण आणि मग तिकडला पार्ट बघू. देअरफॉर dx इक्वल टू 2dt, सेक्स स्क्वेअर म्हणजेच 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 2. मग टॅन एक्स अपॉन 2 म्हणजेच कोण आहे, टी. ते इथं वापरायचं परत. म्हणजे इथं dx इक्वल टू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे असे आहे. म्हणजे इथं तुम्हाला dx असा मिळेल. हेच जर तुम्ही या दुसऱ्या सेक्शन मध्ये जर आलात, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, तर याच्यामध्ये काय होणार, टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स इंटू dx अपॉन dt, टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी येणार 1. dx इक्वल टू dt अपॉन सेक्स स्क्वेअर एक्स. सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजेच dt अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, आणि टॅन एक्स म्हणजेच टी आहे. देअरफॉर dx इक्वल टू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे असं येईल. मग आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये साइन आणि कॉसच्या टर्म्स तुम्हाला भेटतील. इथं साइन एक्स येणार, साइन एक्स इक्वल टू 2 टॅन एक्स अपॉन 2 डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 2. म्हणजेच ह्याचं काय येणार सिम्प्लिफिकेशन, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर येणार. हे जर तुम्ही कॉस एक्स घेतलं तर कॉस एक्स साठी फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 2 डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 2. दिस इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे इकडल्या सेक्शन मध्ये येईल. इथं काय येणार, इकडे येणार साइन 2x येणार. मग साइन 2x साठी फॉर्म्युला आहे 2 टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. मग इथं सबस्टिट्यूशन येणार 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर येणार. असं सेम कॉस 2x साठी 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स.
म्हणजेच याचं होणार 1 मायनस टी स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर या पद्धतीनं फॉर्म्युले येते. आणि हे सगळे चेंजेस सेम तुम्हाला सगळं मांडावं लागेल त्या उदाहरणामध्ये. हा अतिशय महत्वाचा टाईप आहे आणि याच्यावरती परीक्षेमध्ये एक्झाम्पल हे येतच. त्यामुळे व्यवस्थित हा टाईप करून ठेवा. त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 साइन एक्स. आता इथं फक्त साइन एक्स आहे, 2x नाही आहे. त्यामुळे इथं आपल्याला सबस्टिट्यूशन करावी लागेल. पुट tan x अपॉन 2 इज इक्वल टू टी. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. त्याला आणखीन एका प्रकारे सोडवता येतं, ते पण सांगतो. बघा, तुम्हाला कुठलं बरं वाटेल त्या पद्धतीने करा. याच्यावरून मगाशी एका पद्धतीने सोडवून दाखवले, आता ही दुसरी पद्धत बघा. एक्स अपॉन 2 इक्वल टू हे येणार टॅन इनव्हर्स टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची जर डेरिव्हेटिव्ह घेतली तर इथे येणार 1/2, इथे येणार dx अपॉन dt टॅन इनव्हर्स टी ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता हे पुढं dx इक्वल टू इकडे पाठवा ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे dx च्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन करणार आहे. आता एक्झाम्पल मध्ये काय आलेलं आहे बघा. एक्झाम्पल मध्ये दिसतंय साइन एक्स. मग साइन एक्स इक्वल टू 2 tan x अपॉन 2 डिव्हायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर एक्स अपॉन 2 येणार. म्हणजेच हे होणार 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मग साइन एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरायची, dx च्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरायची. म्हणजे मग दिलेलं इंटिग्रेशन कशा पद्धतीनं कन्व्हर्ट होईल बघा. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 इथं काय येणार आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे झाली साइन एक्स ची व्हॅल्यू. आणि जे dx आहे त्या ठिकाणी येणार ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे असेल. आता याला सिम्प्लिफिकेशन करून घ्या, सोडवा, हेच बघा काय काय होते ते. सो दिस इज इक्वल टू हे 2 राहू दे 1-2 मिनिटं तसंच. यानं इकडं मल्टिप्लाय करून घ्या. टोटल त्याचा छेदामध्ये परत छेद येईल 1 प्लस टी स्क्वेअर येणार इथं. ह्या 1 प्लस टी स्क्वेअर ने इकडं मल्टिप्लाय करून घ्या. 3 इंटू ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 ते होणार 4t. तोपर्यंत हिथं हे असं येणार. आता याच्यातलं हे 1 प्लस टी स्क्वेअर हे 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होईल. सो दिस इज इक्वल टू, आता हे 2 बाहेर घेतोय मी इथं, 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन याचं सिम्प्लिफिकेशन बघा काय काय होतं. 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t. मग ह्याला काय करूया आता आपण, ह्याच्यातून 3 कॉमन पण घेऊया आणि टर्म्स आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं ऍडजस्ट करूया. ह्याच्यातून 3 कॉमन येते, त्याला डायरेक्ट बाहेर घ्या. आता 2 अपॉन 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ एक राहिलं बघा डी टी राहिलेलं आहे. 3 छेदामधून कॉमन घेतलेलं आहे, त्यामुळे 1 अपॉन इथे येणार टी स्क्वेअर प्लस 4 अपॉन 3t प्लस 1 इंटू डी टी येणार.
आता मला इथं लास्ट टर्म फाइंड आउट केली पाहिजे, म्हणजे मिडल टर्मचा स्क्वेअर येणार 16/9 t² डिव्हायडेड बाय 4 × t². हे t² ला t² कॅन्सल होईल, 4×4 = 16 होणार, म्हणजेच हे किती येते 4/9 येते. ही टर्म इथं शेवटी ऍडजस्ट करून घ्या. देअरफॉर I = 2/3 into integration of 1/t² plus 4/3t plus 4/9 याच्यात ऍडजस्ट झाली टर्म इथं. हे एक्स्ट्रा घेतलेलं लगेच कॅन्सल केलं आणि हे पुढं +1 × dt या पद्धतीने घेतो. देअरफॉर I = 2/3 into integration of 1/ इथे येणार t प्लस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ह्याचं सोडवून किती होते बघा, 9×1 = 9, 9 + 9 -4 म्हणजे +5 होणार. ते हे असं येणार, म्हणजेच तुम्ही त्याला √5/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहू शकताय. इथं पण dt राहिलं बघा, जरा dt कडे जरा लक्ष द्या, राहते माझं तरी. इथं असं लिहितोय √5/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे x² + a² आहे, याचा अर्थ हे टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे. टॅन इनव्हर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पुढे 1/a लागतं, म्हणजे हे असं येणार 2/3 × 1/a हे असं होईल. टॅन इनव्हर्स ऑफ x/a. या पद्धतीनं +c हे असं येईल. मग याच्यामधलं हे 3 कॅन्सल होईल. इथं येणार 2/√5 येणार इंटू टॅन इनव्हर्स ऑफ, ह्याला अजून सिम्प्लिफिकेशन करूया थोडस. टॅन इनव्हर्स ऑफ ह्याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल बघा बरं. इथे येणार 3t + 2 आणि त्याला येणार डिव्हायडेड बाय 3. मग आता याला लिहावंच लागेल आता इथं, कारण इथं 3 आहे, तिथं परत √5 आहे. ठीक आहे, म्हणजे ते 3 ला 3 कॅन्सल होईल, काय अडचण नाही, डायरेक्ट कॅन्सल करतो. म्हणजे इथं √5 हे, म्हणजे याच्या छेदात येणार 3. किंवा एक काम करूया, मांडूया चित्र उगे विनाकारण जास्त करून एक स्टेप फक्त एक्स्ट्राची करावी लागेल. हे बघा, हे 3 ला 3 कॅन्सल झालं. आता टी ची व्हॅल्यू आहे tan x/2, ते तेवढं फक्त वापरा, म्हणजे मग त्याचं फायनल आन्सर तुम्हाला मिळून जाईल. तिथं 2/√5 tan इनव्हर्स ऑफ 3 tan x/2 + 2 डिव्हायडेड बाय √5 + c. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता आहे इथं 4 - 5 cos x. याचा सुरुवातीचा बराचसा पार्ट हा सेमच राहील आहे अशा पद्धतीनं. फक्त मला इथं cos x पाहिजे आहे, ते मी इथं घेतो फक्त. cos x = 1 - tan² x/2 डिव्हायडेड बाय 1 + tan² x/2 हे असे येणार. मग tan x/2 = t आहे, ते याच्यामध्ये वापरा. देअरफॉर cos x = 1 - t² डिव्हायडेड बाय 1 + t². आता हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये चेंजेस करून घ्या. 4 - 5 cos x आहे,
Therefore, I equal to integration of 1 upon 4 minus 5 cos x म्हणजे ही व्हॅल्यू आहे 1 minus t square divided by 1 plus t square dx च्या ठिकाणी एवढं सगळं येणार आहे 2dt डिव्हायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर हे असेल. मग त्याला सिम्प्लिफाय करा आणि सोडवा पुढे बघा काय काय होते तयार. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ तर 2dt हे अंशात घेतोय डिव्हायडेड बाय मध्ये बघा 1 प्लस टी स्क्वेअर ने इकडे मल्टिप्लाय करा 4 इंटू ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 5 इंटू ब्रॅकेट 1 मायनस टी स्क्वेअर टोटली डिव्हायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर इंटू हे जे छेदामध्ये 1 प्लस टी स्क्वेअर आहे ते इथं शिल्लक राहील असं प्रोडक्ट मध्ये याच्या बघा लक्ष देते हे 1 प्लस टी स्क्वेअर आणि हे 1 प्लस टी स्क्वेअर हे कॅन्सल करा तर बाकीचं सिम्प्लिफाय करूया आणि मग बघूया पुढे कसं काय काय ऍडजस्ट करावं लागते ते therefore I equal to integration of 2dt divided by 4 नात मल्टिप्लाय करून घ्या 4 प्लस 4t स्क्वेअर मायनस 5 प्लस 5t स्क्वेअर याचं सिम्प्लिफिकेशन करू therefore I equal to integration of 2dt divided by 4t स्क्वेअर प्लस 5t स्क्वेअर ते होणार 9t स्क्वेअर आणि 4 मायनस 5 ते येणार -1 या पद्धतीने तिथं टर्म येतील आता इथनं 9 कॉमन घेऊया अंशातनं 2 पण बाहेर घेऊया therefore I equal to 2 upon 9 into integration of 1 upon इथं येणार t स्क्वेअर मायनस 1 upon 9 into dt हे असेल म्हणजेच हे काय होणार बघा दिस इज इक्वल टू 2 upon 9 into integration of 1 upon t square minus 1 upon 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dt हे असेल आता हे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे त्यामुळे याचा फॉर्म्युला आपल्याला आता व्यवस्थितपणे माहिती पाहिजे 1/2a येते पुढं म्हणजेच 1/2 into 1/3 हे असेल 2a झालं 1/2a इंटू लॉग ऑफ एक्स मायनस ए म्हणजे इथे येणार टी मायनस 1/3 डिव्हायडेड बाय एक्स प्लस ए दॅट इज टी प्लस 1/3 प्लस सी हे असेल तर याचं सिम्प्लिफिकेशन परत करायचं आहे याच्यातलं हे टू हे कॅन्सल होईल इथं 3 त्रिक 9 होणार म्हणजे इथं येणार 1/3 हे सिम्प्लिफिकेशन मध्ये इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये 3t मायनस 1 डिव्हायडेड बाय 3t प्लस 1 एवढं शिल्लक राहील प्लस सी आणि टी ची व्हॅल्यू tan x/2 हे तेवढं वापरून टाका म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल आन्सर मिळेल या पद्धतीनं हे त्याचं फायनल आन्सर नेक्स्ट एक्झाम्पल बघा 1/2 प्लस cos x मायनस sin x इंटू dx परत एकदा हे सगळं काम करावं लागेल tan x/2 सबस्टिट्यूशन sin x cos x सगळं फाइंड आउट करून घ्या
एक्झाम्पल फक्त बघा, 2 प्लस कॉस एक्स मायनस साइन एक्स आहे. हे सगळे सबस्टिट्यूशन त्याच्यामध्ये करून घ्या. वन अपॉन 2 प्लस कॉस एक्स ची व्हॅल्यू आहे 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 2 प्लस कॉस एक्स मायनस साइन एक्स आहे. मायनस साइन एक्स म्हणजे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे येणार. आणि dx च्या ठिकाणी येणार 2d अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे असं येणार. हे एकदा बोर्डाच्या परीक्षेला विचारून झालेलं एक्झाम्पल आहे. टाईप येतो हा रेग्युलरली, त्यामुळे व्यवस्थित तयार करून ठेवा. सो दिस इज इक्वल टू, तर इथं काय होणार बघा, 1 अपॉन याचा लसावी येणार 1 प्लस टी स्क्वेअर. 1 प्लस टी स्क्वेअर ने इथं मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे काय होणार 2 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजेच येणार 2 प्लस 2t स्क्वेअर. इथलं झालं. त्याच्या पुढं 1 मायनस टी स्क्वेअर हे इथलं झालं आणि मायनस 2t अशी टर्म येईल. त्यानंतर इथं आहे अजून 2dt डिव्हायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर हे आहे. हे 1 प्लस टी स्क्वेअर हे 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होईल. therefore I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे ट्वाइस dt तसंच ठेवा डिव्हायडेड बाय मध्ये 2t स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर म्हणजे फक्त टी स्क्वेअर येणार. त्यानंतर मायनस 2t ही एकच टर्म आहे आणि 2 प्लस 1 इथं आहे 3. हे असं त्याचं एकंदरीत सिम्प्लिफिकेशन येते. मग आता याच्यामधले आपल्याला लास्ट टर्म फाइंड आउट करावी लागेल. लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्मचा स्क्वेअर मायनस 2t त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म. हे सिम्प्लिफिकेशन येणार 4t स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4t स्क्वेअर. हे सगळंच कॅन्सल होईल आणि इक्वल टू 1 येणार. मग हे 1 आपल्याला इथं शेवटी ऍडजस्ट करायचं आहे. सिंपल आहे इथले ऍडजस्टमेंट, इथं काय फार अवघड असं काही नाही आहे. हे 2dt डिव्हायडेड बाय टी स्क्वेअर मायनस 2t प्लस 1 करून घेतो इथं आणि 3 आहे त्याच्यातलं प्लस 1 घेतलंय त्यामुळे पुढे फक्त प्लस 2 असं लिहून टाका. therefore I इक्वल टू हे 2 बाहेर घेतोय अंशातलं dt डिव्हायडेड बाय हे आहे t मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 2 आहे तिथं रूट 2 त्याचा स्क्वेअर हे असेल. त्यामुळे ह्याचं पण आन्सर टॅन इनव्हर्सच्या फॉर्मॅटमध्ये येणार, कारण फॉर्म्युला बघा कुठला आलेला आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये आलेला आहे. त्यामुळे हे पहिलं 2 ठेवलं, त्यानंतर 1 अपॉन ए म्हणजे 1 अपॉन रूट 2 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए म्हणजेच टी मायनस 1 अपॉन रूट 2 प्लस सी हे असेल. ह्याच्यातलं एक रूट 2 तेवढं कॅन्सल होईल, तर रूट 2 येणार. टॅन इनव्हर्स ऑफ टीच्या ठिकाणी येणार टॅन एक्स अपॉन 2 मायनस 1 डिव्हायडेड बाय रूट 2 प्लस सी हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 1 अपॉन 3 प्लस 2 साइन एक्स मायनस कॉस एक्स इंटू डी एक्स. परत एकदा सगळी हीच अरेंजमेंट करून घ्यायची आहे. तर 3 प्लस 2 साइन एक्स मायनस कॉस एक्स हे तेवढं फक्त जरा बघा, त्या पद्धतीने आपल्याला चेंजेस करावे लागतील त्याच्यामध्ये. therefore I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन
3 प्लस 2 साइन एक्स आहे, म्हणजेच 2 इंटू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे असं येणार. मायनस कॉस एक्स म्हणजे मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर इंटू ट्वाइस डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे असेल. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा काय काय करावं लागेल मग त्याच्यामध्ये. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हे 1 प्लस टी स्क्वेअर ने इकडं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे इथे येणार 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 हे येणार 4t. त्यानंतर थांबा 3 प्लस 3t स्क्वेअर येणार, इथं नुसतं टी झालेलं आहे. ह्यानं इकडं मल्टिप्लाय केलं 3 प्लस 3t स्क्वेअर, इथं 4t येणार. मायनस आहे, मायनस पुढे देऊन टाका, -1 प्लस टी स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर इंटू ट्वाइस डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मग ह्याच्यातलं हे 1 प्लस टी स्क्वेअरला हे 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होईल. Therefore I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, तर ह्याच्यात काय काय येणार बघा, इथे येणार ट्वाइस डी टी डिव्हायडेड बाय मध्ये 3t स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर म्हणजे ते येणार 4t स्क्वेअर येणार प्लस 4t आणि 3 मायनस 1 ते येणार +2. मग एक काम करूया, याच्यातनं छेदामधून 2 तेवढं कॉमन घेऊया, म्हणजे मग ते 2 आणि ते बाहेर असलेले 2 ते कॅन्सल होईल आणि मग आपण लास्ट टर्म ऍडजस्टमेंट बघू. देअरफॉर आय इक्वल टू हे अंशातलं 2 बाहेर घेतलं, छेदामधून पण 2 कॉमन घेऊन डायरेक्ट बाहेर घेतलेलं आहे. इथं 2 ने डिव्हाइड केल्यानंतर काय करणार बघा, 2t स्क्वेअर प्लस 2t प्लस 1. 4 घेतलं असतं बरं झालं असतं कॉमन. ठीक आहे, आता केलेलं आहे तर केलेलं आहे, काय अडचण नाही, पण पुढं परत प्रॉब्लेमॅटिक आलं असतं. ठीक आहे, हे 2 ला 2 कॅन्सल होईल. आता हे तुमचं इंटिग्रेशन तुमच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला असं दिसेल 2t स्क्वेअर प्लस 2t प्लस 1. आता याच्यातून 2 अजून कॉमन घेऊया छेदामधून, म्हणजे इथे येणार 1/2 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन इथं काय येणार टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1/2 हे असं येणार. आता याच्यामध्ये मला लास्ट टर्म फाइंड आउट करावी लागेल. लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्मचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म. हे टी स्क्वेअरला टी स्क्वेअर कॅन्सल होईल, लास्ट टर्म येणार 1/4. ती टर्म तेवढी तिथे ऍडजस्ट करून घ्या. सो दिस इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट सॉरी इंटू इंटिग्रेशन टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1/4. इथं शिल्लक असलेलं 1/2 हे एक्स्ट्रा घेतलेलं 1/4 असं कॅन्सल केलं इंटू डी टी. मग 1/2 मायनस 1/4 म्हणजे ते येणार 1/4 येणार. देअरफॉर आय इक्वल टू 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/t प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1/4 इंटू डी टी. So this is equal to I equal to 1/2 into integration 1/t plus 1/2 plus 1/2 त्याचा स्क्वेअर इंटू डी टी. याचा अर्थ इथं ही टर्म तुमचा टॅन इनव्हर्सचाच फॉर्म्युला याच्यामध्ये येतोय.
तर बघा बरं याच्यामध्ये काय काय होईल, 1/a पण येणार पुढे त्याला. सो दिस इज इक्वल टू, हे 1/2 आहे असंच. त्यानंतर 1/a, तिथं आहे 1/2, a ची व्हॅल्यू 1/2 आहे. टॅन इनव्हर्स ऑफ x/a, म्हणजे इथे येणार t+1/2 डिव्हायडेड बाय a, म्हणजे येणार 1/2 प्लस c, हे असेल. देअरफॉर I इक्वल टू, इथं 2 ला 2 कॅन्सल होईल, इथं शिल्लक राहील टॅन इनव्हर्स ऑफ, हे काय होणार बघा, 2t+1 डिव्हायडेड बाय 2, छेदामध्ये परत 1/2 प्लस सी, हे 2 कॅन्सल होईल, आणि टी ची व्हॅल्यू टॅन x/2 ती तेवढी याच्यामध्ये आहे अशी परत वापरून घ्या. टॅन इनव्हर्स ऑफ 2 टॅन x/2 प्लस 1 प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/3 मायनस 2 cos 2x इंटू dx. आता इथं अँगल 2x आलेला आहे, मग त्या पद्धतीनं सगळे चेंजेस करून घेऊया. इथं तुम्हाला सबस्टिट्यूशनच बदलावे लागेल. पहिल्यांदा पुट टॅन एक्स इक्वल टू टी करावं लागेल, त्यामुळे इथं x/2 घ्यायची काही गरज नाही. याच्यावरून x इक्वल टू टॅन इनव्हर्स टी होणार, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, डेरिव्हेटिव्ह त्याची dx/dt, टॅन इनव्हर्स टी ची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस टी स्क्वेअर, त्याच्यावरून dx इक्वल टू dt/1 प्लस टी स्क्वेअर हे येईल. त्यानंतर इथं cos 2x सांगितलेलं आहे त्यांनी, मग cos 2x साठी फॉर्म्युला असा आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. देअरफॉर cos 2x इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे असेल. आता हे सगळे चेंजेस या एक्झाम्पल मध्ये करून घेऊया, बघूया पुढे काय होते ते. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/3 मायनस 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, एवढं सगळं आहे ना. आता याच्यामध्ये हे 1 प्लस टी स्क्वेअर आणि हे 1 प्लस टी स्क्वेअर इथं कॅन्सल. बाय एक मिनिट, लसावी घेऊन मग कॅन्सल करूया, एकच मिनिट. या अशी काहीतरी गडबड होत राहते. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, पहिल्यांदा इथं लसावी घेतला पाहिजे, हे कसं येईल, छेदामध्ये येणार 1 प्लस टी स्क्वेअर येणार, या 1 प्लस टी स्क्वेअरने इकडे मल्टिप्लाय करा, 3 प्लस 3t स्क्वेअर, आणि हे -2 नात मल्टिप्लाय करा, -2 मायनस मायनस प्लस 2t स्क्वेअर, त्यानंतर इथं ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. तेव्हा आता हे 1 प्लस टी स्क्वेअर प्रॉपरली कॅन्सल होईल. अजून सिम्प्लिफिकेशन करावं लागेल थोडस. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, काय काय शिल्लक राहते पहिल्यांदा मांडूया, इथं 2dt डिव्हायडेड बाय मध्ये बघा 3 प्लस 2, हे होणार 5t स्क्वेअर
त्यानंतर 3 - 2 ते येणार +1. आता अंशातलं 2 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या, छेदामधून 5 कॉमन घ्या, म्हणजे हे असं होणार 2/5 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन इथं काय येणार बघा t² प्लस 1/5. therefore I equal to 2/5 into integration of 1/t² plus 1/√5 त्याचा स्क्वेअर इंटू dt हे असेल. आता हे परत एकदा tan इनव्हर्सचाच फॉर्म्युला आहे. therefore I equal to 2/5 1/a येणार इथं इंटू tan इनव्हर्स ऑफ x/a म्हणजेच t/1/√5 प्लस c हे असेल. आता याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या. हे √5 वरती जाणार, √5 डिवायडेड बाय 5 म्हणजे इथं छेदामध्ये √5 येणार, 2/√5 इंटू tan इनव्हर्स ऑफ हे √5 वरती येणार, √5t प्लस c होणार. सो फायनल आन्सर 2/√5 tan इनव्हर्स ऑफ √5 tan x प्लस c हे असं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. I equal to 1/2 sin 2x -3. इथं पण अँगल डबल आहे, त्यामुळे हा पहिला सेक्शन पूर्ण ऍज इट इज आहे असाच राहील, नो चेंज. फक्त मला आता इथं sin 2x तेवढं घ्यावं लागेल. sin 2x चा फॉर्म्युला आहे 2 tan x डिवायडेड बाय 1 प्लस tan² x. therefore sin 2x equal to 2t अपॉन 1 प्लस t². हे या पद्धतीने. आता हे सगळे चेंजेस मला याच्यामध्ये करून घ्यायचे आहे. 2 sin 2x -3 आहे, बदल करून घेऊया त्याच्यात आता. therefore I equal इंटिग्रेशन ऑफ 1/2 sin 2x, त्यामुळे 2 इंटू sin 2x ची व्हॅल्यू इथं तयार आहे, 2t अपॉन 1 प्लस t². 2 sin 2x -3 आणि dx च्या ठिकाणी dt अपॉन 1 प्लस t² हे असेल. आता हे सिम्प्लिफाय करून घेऊया पहिल्यांदा. इथं 1 अपॉन इथं 2 इंटू 2 म्हणजे हे होणार 4t -3 न ह्याला मल्टिप्लाय करायचं -3 न, त्यामुळे -3 टोटली डिवायडेड बाय 1 प्लस t² इंटू dt अपॉन 1 प्लस t² हे असेल. यातलं 1 प्लस t² ला 1 प्लस t² हे कॅन्सल होईल आणि टर्म आता अशी येईल. ह्याला आपण जरा ऍडजस्ट करून घेऊया पहिल्यांदा व्यवस्थित. therefore I equal to 1 अपॉन -3t² प्लस 4t आणि -3 -3t² प्लस 4t -3 इंटू dt. आता ह्याच्यामध्ये एक काम करतोय, ह्याच्यातून डायरेक्ट -3 बाहेर घेतोय, त्यामुळे इथं बाहेर येणार -1/3. इंटिग्रेशन मध्ये काय काय शिल्लक राहील बघा, 1 अपॉन चिन्ह बदलायचे आणि 3 डिवाइड करायचं, म्हणजे इथे येणार t²
हे होणार -4/3t. हे -3 बाहेर घेतल्यामुळे हे +1 इंटू dt हे असेल. आता याची लास्ट टर्म फाइंड आउट करूया. लास्ट टर्म म्हणजे मिडल टर्मचा स्क्वेअर येणार, याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म. हे टोटल किती होते याचा स्क्वेअर केल्यानंतर 16/9 टी स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4t². हे t² ला t² कॅन्सल होईल. इथे येणार 4×4 = 16, म्हणजेच हे येणार 4/9. ही तिथली लास्ट टर्म आपल्याला घ्यावी लागेल. 4/9. आता ते ऍडजस्ट करतोय त्याच्यामध्ये. therefore I equal to -1/3 into integration of 1/t² minus 4/3t plus 4/9 plus 1 आणि minus 4/9 into dt. हे एक्स्ट्रा घेतलं, हे पुढं कॅन्सल केलं. या पद्धतीने ऍडजस्ट करून घेतलेलं आहे. सो दिस इज इक्वल टू -1/3 इंटिग्रेशन ऑफ 1/, हे काय होणार होता t मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे किती होणार बघा, 9 - 4 ते होणार 5/9 इंटू dt. therefore I equal to -1/3 into integration of 1/t minus 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस √5/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dt हे असेल. मग हा परत एकदा tan इनव्हर्सचाच फॉर्म्युला येतोय. therefore I equal to -1/3. इथे येणार परत एकदा 1/a येणार, म्हणजेच √5/3 इंटू tan इनव्हर्स ऑफ x/a t minus 2/3 divided by √5/3 हे असेल प्लस c. आता याचं सिम्प्लिफिकेशन करा आणि शेवटी t = tan x वापरा, म्हणजे मग त्याचं फायनल आन्सर येते. इथं काय होईल बघा, हे 3 ला 3 कॅन्सल होईल. -1/√5 इंटू tan इनव्हर्स ऑफ, इथं काय होणार बघा, 3t - 2 अंशात आणि छेदात 3 न मल्टिप्लाय केले असं जरी म्हटलं तरी चालते. हे 3 कॅन्सल होईल आणि हे असेल. मग याचं फायनल आन्सर -1/√5 tan इनव्हर्स ऑफ t ची व्हॅल्यू tan x वापरून टाका, 3 tan x -2 डिव्हायडेड बाय √5 प्लस c. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. I equal to 1/3 plus 2 sin 2x plus 4 cos 2x इंटू dx. हे असं एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं सुद्धा अँगल डबल आहे, त्यामुळे पुट tan x = t करावं लागेल. sin 2x cos 2x सगळं याच पद्धतीनं तुम्हाला तयार करून घ्यावं लागेल. आणि आता त्या एक्झाम्पल मध्ये आपण चेंजेस करून घेऊया. I equal to इंटिग्रेशन ऑफ 1/3 प्लस साइन 3 प्लस 2 sin 2x आहे. मग 2 टाइम्स sin 2x म्हणजे येणार 2t/1 प्लस t² प्लस 4 cos 2x आहे. 4 इंटू ब्रॅकेट 1 मायनस t² अपॉन 1 प्लस t² हे असेल. आणि dx म्हणजेच 2dt अपॉन 1 प्लस t² हे एवढं सगळं येईल.
काय सिम्प्लिफाय करायचं आणि आपल्या पद्धतीनं पुढं सोडवत राहायचं, येते उत्तर त्याचं बरोबर. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, आता बघा ह्या 1 + t² इकडं मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणजे ह्याचं येणार 3 + 3t² प्लस 2 × 2 ते येणार 4t प्लस 4 नाथ मल्टिप्लाय करा, 4 - 4t² डिव्हायडेड बाय 1 + t² येणार. त्यानंतर इथं dx ला 2 न काय काढलं मी इथं, dx ला फक्त dt पाहिजे, 2 नाही येत इथं. बघा इथं dx इथं, त्यामुळे इथं फक्त dt अपॉन 1 + t² येणार. त्याच्या पुढं dt अपॉन 1 + t² हे असेल. ह्याच्यातलं हे 1 + t² हे 1 + t² कॅन्सल होईल. आता बाकीचं सिम्प्लिफाय करून बघा काय येते त्याचं, मग लास्ट टर्म फाइंड आउट करावी लागेल न लागेल चेक करू आपण. p_t² - 4t² हे असं येणार, म्हणजे -t² येणार इथं, 1 अपॉन -t², त्यानंतर +4t आणि +7 हे एवढं सगळे या पद्धतीने. आता याला परत एकदा मायनस ऍडजस्ट करून घेऊया मायनसला. बघूया मायनस बाहेर घेतो याच्यातून, हे बाहेर घेतलं 1 अपॉन इथं काय होणार t² -4t -7 इंटू dt हे असं येणार. याची लास्ट टर्म म्हणजे मिडल टर्मचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म, हे किती होणार 16t² डिव्हायडेड बाय 4t², हे t² ला t² कॅन्सल होईल, 4 × 16 येणार, 4 येणार इथं फक्त लास्ट टर्म. मग इथं ऍडजस्ट करून घेऊया. t² -4t +4 ही लास्ट टर्म ऍडजस्ट केली, हे -7 आणि परत पुढं -4 हे असं येणार इंटू dt. हे टोटल ऍडजस्ट करून घेऊया आता सगळं ह्याला. देअरफॉर आय इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हे किती होणार होता t - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं येणार, आणि 7 आणि 4 11 म्हणजे -11 येणार. 11चं √11 त्याचा स्क्वेअर इंटू dt हे असं येणार. आणि आता ही सगळी ऍडजस्टमेंट केल्यानंतर हे मायनस साईन तुम्ही आत पाठवलं तरी चालतंय. आता हे मायनस इथं जर मी दिलं तर हे काय होईल 1 अपॉन √11चा स्क्वेअर, ही टर्म पहिल्यांदा येईल, मायनस t/2 चा स्क्वेअर इंटू dt हे असेल. त्यामुळे आता याच्यामध्ये मायनस साईनचा प्रश्न कुठं राहणार नाही. देअरफॉर आय इक्वल टू, आता हे कुठलं आहे 1 अपॉन a² - x² आहे, म्हणजेच थोडक्यात हे 1/2a म्हणजे 2√11 येणार इंटू लॉग ऑफ, याच्यामध्ये अंशात प्लस आहे त्यामुळे लॉग ऑफ √11 प्लस t - 2 हे असे येणार. छेदामध्ये यांचीच वजाबाकी येणार, √11 मायनस टी मायनस मायनस +2 प्लस सी हे असे येणार. आणि सगळ्यात शेवटी टी ची व्हॅल्यू tan x ती तेवढी त्या ठिकाणी वापरा. देअरफॉर आय इक्वल टू 1 अपॉन 2√11 इंटू लॉग मॉड मध्ये √11 प्लस tan x -2
डिवायडेड बाय √11 मायनस tan x प्लस 2 प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन cos x मायनस sin x इंटू dx. याला थोडस जरा वेगळ्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करतोय, कारण इथं टर्म सोप्या पद्धतीने दिलेल्या आहेत. बघा जरा लक्ष द्या. cos x मायनस sin x यालाच तुम्ही असं लिहू शकताय, 1 इंटू cos x प्लस -1 इंटू साइन एक्स, हे असं लिहू शकताय. मग ह्याच्यातलं हे 1 आणि हे -1 हे एकत्र घ्यायचं, 1 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर, म्हणजेच हे किती येणार, √2 येणार इथं. बघा समजतंय का? मग इथं √2 न ह्याला मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करायचं, ह्या टर्मनं, ह्या इंटिग्रेशनला. मग छेदामध्ये बरं का, 1/√2 म्हणा किंवा छेदामध्ये हे मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घ्यायचं. म्हणजे मग ही टर्म कशी दिसेल बघा, देअरफॉर I इक्वल टू, हे 1/√2 हे बाहेर ठेवतोय, म्हणजे छेदाला √2 न मल्टिप्लाय केलं, याच √2 न इथं डिव्हाइड करायचं आहे. मग ते जे डिव्हाइड करायचं आहे त्याला मी असं ठेवतो इथं. बघा लक्ष देते का? हे असे. आता कॉस आणि साइन 1/√2 आहे, तर π/4 साठी आहे, हे तुम्हाला माहिती आहे. फॉर्म्युला ऍडजस्ट करता येतात ह्याच्यामध्ये. 1/cos x इंटू cos π/4 मायनस sin x इंटू sin π/4 इंटू dx. आता हे काय झालं, cos a cos b मायनस sin a sin b. therefore I इक्वल टू 1/√2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/cos a प्लस b, म्हणजेच हे असेल मग 1/cos, म्हणजेच काय येणार ते, सेक x प्लस π/4 इंटू dx हे असेल. मग सेकचं इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ सेक प्लस टॅन. देअरफॉर I इक्वल टू 1/√2 इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये सेक प्लस टॅन प्लस सी. हे या पद्धतीनं सुद्धा सोडवता येतं, आणि ही प्रोसेस अशा प्रकारच्या टाईपमध्ये सोपं जाते. फक्त तिथं जरा ऑब्झर्व करायचं की त्याचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपण फाइंड आउट करू शकतोय किंवा नाही. आणि दोनच टर्म पाहिजेत, एक साईनची टर्म आणि एक कॉसची टर्म, किंवा दोन्ही साईन साईन कॉस कॉस कसंही चालेल, पण दोनच टर्म पाहिजेत, कॉन्स्टंट टर्म नको. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/cos x मायनस √3 sin x इंटू dx. याच्यामधली ही जी टर्म दिलेली आहे त्यांनी cos x मायनस √3 sin x, याला फक्त मी असं मांडून घेतोय,
-√3 इंटू साइन एक्स या पद्धतीनं. आता परत एकदा मला इथं 1 आणि -√3 यांचे स्क्वेअर करावे लागतील. 1चा स्क्वेअर प्लस -√3 चा स्क्वेअर आणि परत ते स्क्वेअर रूट मध्ये. हे किती येणार? रूट मध्ये इथे येणार 1 -√3 चा स्क्वेअर येणार 3 म्हणजेच येणार √4 दॅट इज इक्वल टू 2. आता इथं परत एकदा तुम्हाला 2 न याला मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करून घ्यावं लागेल. इथं जी टर्म येते सोडवून त्यानं मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करायचं आहे हे लक्षात ठेवा. देअरफॉर आय इक्वल टू हे डिनॉमिनेटर मधलं मल्टिप्लाइड बाय 2 ते तसंच ठेवतंय. आता इथं असेल कॉस एक्स इंटू 1/2 मायनस साइन एक्स इंटू √3/2 इंटू dx. मला परत एकदा इथं कॉस कॉस मायनस साइन साइन असं ऍडजस्ट करायचं आहे. देअरफॉर आय इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ हे कॉस एक्स आहे असं, हे आहे कॉस 60 म्हणजे कॉस π/3 1/2 आहे आणि साइन π/3 ते √3/2 आहे हे असेल. देअरफॉर आय इक्वल टू हे 1/2 तसंच ठेवा इंटू इंटिग्रेशन कॉस कॉस मायनस साइन साइन. याचा अर्थ इथं परत एकदा कॉस ए प्लस बी हे असं येणार. मग 1/cos म्हणजेच येणार सेक हे असेल. आता परत एकदा इथं सेकचं इंटिग्रेशन लागेल लॉग ऑफ सेक प्लस टॅन. देअरफॉर आय इक्वल टू हे 1/2 आहे असे लॉग ऑफ मॉड मध्ये सेक एक्स प्लस π/3 प्लस टॅन एक्स प्लस π/3 प्लस सी हे त्याचं फायनल आन्सर येईल.